गाईज वेलकम टू अवर अनदर ब्लॉग. आता मागच्या ब्लॉगपेक्षा माझा आवाज चांगला येत असन, म्हणजे बाहेरचा नॉईस वगैरे कमी, पण आवाज जास्त आता या राजदूतचा येणार आहे. आज आम्ही चाललो आहे राजदूतवर शूट करायला. ही राजदूत आपल्या गोकुळ मामाची, त्यामुळं आता हिच्यावर म्हटलं आता आपण फॅन आहे राजदूतच्या पहिल्यापासून, त्यामुळं म्हटलं मग आपण आता राजदूतवर जरा शूट करू. बघू आता फील घेऊ तिचा एकदम कसा आहे, चालायला गाडी कशी वगैरे, तिचा आवाज वगैरे कसा आहे. आता माझं नाव करी विकासच, त्याचं पण नाव विकास आहे. मी आता आम्ही चाललो आहे शूटला. जस्ट फक्त एक राईड घ्यायची आहे आणि मी तुम्हाला राजदूतची काय चीज असते राजदूत, तर मी तुम्हाला दाखवतो ती. म्हणजे एकदम रापचिक चीज आहे, म्हणजे ते एकदा असं रीलमध्ये असं ना एकदम रापचिक चीज आहे. तर ती गोष्ट आहे हिच्यामध्ये. ती आता जस्ट मॉडिफिकेशन करून आलेली आहे, पण मग आपण पहिल्यापासून ओल्ड स्कूलचा फॅन आहे. म्हणजे जुन्या गाड्यांची आपल्याला आवडच आहे पहिल्यापासून. RX-100 झालं, जावा झालं, जुन्या ज्या उलट्या ट्रान्समिशनच्या ज्या गाड्या आहेत, म्हणजे ज्यांना उलट्या साईडने गिअर सिस्टम असेल किंवा ब्रेकिंग उलट्या साईडने असेल, किक आपण जे किक स्टार्ट म्हणतो ती उलट्या साईडने असेल, तर त्या गोष्टीचा आपण पहिल्यापासून फॅन. आपल्याकडे घरी बुलेट पण आहे उलट्या सिस्टमची, जी 2005 किंवा 6ची असेल किंवा 2004ची आसपासची गाडी ती. तर तिच्यावर पण आपल्याला शूट करायचं आणि याच्यानंतरचा व्हिडिओ त्याच गाडीवर असेल. तर आधी आपण ह्या गाडीवरचं शूट घेऊ आणि आता जस्ट इथं थांबून मी चालवायला बसणार आहे गाडी. मग बघू आपण त्या गाडीची फील काय असतं. एकदम रापचिक चीज आहे. माझा जोडीदार माझ्या प्रत्येक वेळ, म्हणजे माझं काही पण काम असू दे इमर्जन्सी, तो हा माझ्यासोबत असतो कायम. त्यामुळे म्हटलं आज शूटला पण हाच असला पाहिजे. मी फर्स्ट ऑफ ऑल आता चालू झाली पाहिजे. हिला मीटर नाही इथं. चालू काय फील आहे या गाडीचा, आणि असा सुंदर असं या गाडीचा फील घेऊन भारी वाटतं. एकदम जुनी सिस्टम आहे, ओल्ड स्कूल आहे, आणि त्यात आता तिला मीटर पण नाही. ठीक आहे, मीटरची गरज नाही आहे, एक शॉक म्हणून ही गाडी वापरली जाते. मीटरकडे काय लक्ष द्यायची गरज नाही आपल्याला, फक्त इथं चालवण्यासाठी. तर गाडी आपल्याला फार आवडलेली, आपण ट्राय करणारच आहे. एक RX-100 किंवा अजून जावा. मला जावा पण आवडते. ती राजदूत आहे, फर्स्ट टाईम राजदूतवर राईड करतो आहे. फायरिंग पण एकदम जबरदस्त आहे. हिला एक तर 3च गिअर आहे, 3 गिअरपेक्षा जास्त नाही आय थिंक. म्हणजे आता असं माझ्या लक्षात आलं आता चालवताना, कारण एक 3rd गिअरपर्यंत गिअर पडतो आणि त्याच्या पुढे गिअर नाही पडत आहे. त्यामुळं जरा गाडी म्हणजे एकदम विषय हार्ड आहे या गाडीचा. ह्या बाजूनी किक आहे. आपल्या रेग्युलर गाड्यांची किक त्या साईडने असते, हिची किक या साईडने. आणि एका सिस्टममध्ये डबल सिस्टम आहे, म्हणजे ज्या गिअरचं दांडी असते त्यालाच किक सिस्टम केलेली आहे. असा आहे फायनल लुक. आता हिच्यावर जो खरा फील आहे तो आता हा जो एरिया आहे तेवढ्या एरियात तिचा खरा फील घ्यायचा एकदम. आणि त्यात आपली बुलेट, तर हिच्याबद्दल काही बोलायचंच नाही आहे. ही आपली जान आहे. खूप जणांचं स्वप्न आहे गाडीचं, आणि ती आज आपल्याकडे आहे गाडी. तुम्हाला मी तिचा स्ट्रोक दाखवतो. व्हॉट अ फील गाईज, व्हॉट अ फील. आवाज पण तुम्ही चेक करा. जबरदस्त गाडी. थोडी हँडलिंगला जरा प्रॉब्लेम येतोय, पण ठीक आहे. मस्त आहे गाडी, एकदम मस्त आहे, काहीच विषय नाही. कसं काय वाटतं गाडी? एकच नंबर. मस्त आहे का? मस्त आहे, एकच नंबर गाडी आहे राजदूत म्हटल्यावर. जुनं मॉडेल एकदम मॉडिफाय केलेलं. आपल्याला RX-100 कधी घ्यायची? RX-100 पण घेऊ आपण लवकरात लवकर. RX-100 पण घेऊ. आणि फील आहे या गाडीचा, म्हणजे शब्द नाही माझ्याकडे याच्याबद्दल बोलण्यासाठी. जो ओल्ड स्कूलचं जे मॉडेल आहे, ही झालं RX-100 झालं, जावा झालं ना, विषय खोल डायरेक्ट या गाड्यांचा. ते बघा एकदम स्मूथ आणि सायलेंट चाललेली गाडी.
जास्त पळवायची गरज नाही या गाड्यांना, पळवायची कामाची नसतात या गाड्या, म्हणजे फक्त एक जस्ट फील घ्यायचा असतो की कमी स्पीडमधून फायरिंग तिची निघली पाहिजे.